संध्याकाळचे 7 वाजले होते. पुण्यातलं हिवाळ्यातलं हवामान थोडंसं गार, थोडंसं कोमट. अपूर्वा आपल्या ऑफिसमधून बाहेर पडत होती. हातात फाईल्स, चेहऱ्यावर थोडासा ताण आणि डोळ्यांत एक विचित्र शांतता. गेल्या काही महिन्यांपासून तिचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलं होतं. ती आणि आदित्य कॉलेजपासूनचं नातं. सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेम. दोघंही एकमेकांसाठी जगणारे. पण जीवन म्हणजे फक्त प्रेम नसतं, ते असतं विश्वासाचं नातं, आणि तो धागा तुटला होता. ती आठवण अजूनही ताजी होती. आदित्यचा मोबाईल तिच्या हातात पडला आणि त्यात ती एका मुलीशी सुरू असलेली, तिच्या विश्वासाला हादरवणारी. आदित्यने काहीही स्पष्ट केलं नाही. उलट त्याने शांततेचा मार्ग निवडला. अपूर्वा गप्प बसली, पण तिच्या आत एकच वाक्य स्फोट करत होतं, हा विश्वासाचा धागा तुटला का? ती निघून गेली. 4 महिने झाले होते. आदित्यने काही प्रयत्न केला नाही. एकही फोन नाही, एकही संदेश नाही. जणू सगळं संपवून टाकलं होतं. आज संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर उभा असलेला एक चेहरा तिला पाहून थबकला. आदित्य. डोळ्यांत पश्चाताप, ओठांवर थरथर आणि हातात एक लहानसं पाकीट. अपूर्वा. त्याचं बोलणं थांबलं. ती शांत उभी राहिली. मी खोटा नव्हतो. ती क्षण माझ्या बहिणीसोबतची होती. पण मी समजावून सांगायच्या आधी तू निघून गेलीस. मी 1000 वेळा लिहिलं, पाठवलं, पण तू ब्लॉक केलंस. अपूर्वाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणात तिच्या मनातला तुटलेला विश्वासाचा धागा हळूहळू एकवटू लागला. तुझ्यावरचा विश्वास तुटला होता आदित्य. पण तू परत आलास, हेच पुरेसं आहे. तिने त्याच्या हातातलं पाकीट घेतलं, उघडलं. त्यात एक धागा होता. तुटलेला नाही, पण जोडलेला. त्याने त्याच्या बहिणीच्या हस्तकलेचा एक राखी धागा दिला होता, विश्वासाच्या धाग्याचं प्रतीक. त्यांनी पुन्हा एकमेकांचा हात धरला. हा नवा धागा विश्वासाने गुंफलेला होता. आता तो तुटणार नव्हता. अपूर्वाच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, पण हसूही होतं. एका क्षणात 4 महिन्यांची सल, एकाकीपणा आणि मनातला राग विरघळून गेला. आदित्य तिच्या समोर होता, पश्चातापाने भरलेला, पण प्रामाणिक. माझं एक ऐकशील का? आदित्यने शांत स्वरात विचारलं. बोल. दोघं जवळच असलेल्या एका कॅफेमध्ये बसले. आदित्यने तिच्या समोर हात ठेवला. त्याचा हात थरथरत होता. तू गेल्यानंतर मी खूप विचार केला. आपण खूप सहजपणे नातं गमावतो. एक गैरसमज, एक शंका, आणि सगळं संपतं. पण आपलं नातं एवढं कमजोर होतं का? मला समजलं, नातं टिकवायचं असेल तर संवाद हवा, विश्वास हवा, आणि तो टिकवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न हवेत. पण तू तेव्हा काहीच सांगितलं नाहीस. आदित्य. अपूर्वा म्हणाली, थोड्या वेदनेने. माझी चूक होती. मला वाटलं तू समजून घेशील. पण माणूस बोलल्याशिवाय समजत नाही. आणि आज मला कळलं, तू फक्त प्रेम करत नव्हतीस, तू त्या प्रेमावर विश्वास ठेवत होतीस. ती डोळे झाकून ऐकत राहिली. त्या शब्दांमध्ये खरंच वजन होतं, विश्वासाचं. आदित्यने पाकिटातून अजून एक वस्तू बाहेर काढली, एक लहानशी डायरी. तू गेल्यानंतर मी दररोज काहीतरी लिहायचो. तुझ्याविषयी, आपल्या आठवणीविषयी, माझ्या चुकांबद्दल आणि तुझ्या वाट पाहण्याबद्दल. अपूर्वाने ती डायरी घेतली. पहिलं पान उघडलं. 4 जानेवारी, आज तू गेलीस. पण मी तुझा आवाज अजूनही मनात ऐकतोय. अपूर्वा. मी काहीच सांगू शकलो नाही. पण मी दररोज तुला लिहीन. कदाचित तू परत येशील. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 4 महिन्यांची वेदना त्या एका डायरीने हळूहळू हलकी केली होती. ती म्हणाली, आदित्य, मी परत आले आहे. पण आता नातं जुनं नको. एक नवीन सुरुवात करूया. कुठेही गेला तरी संवाद बंद नको. शंका आली तरी शांतता नको. विश्वासाचा धागा पुन्हा गुंफूया. पण यावेळी अधिक मजबूत. त्याने तिचा हात हातात घेतला. त्या हातात आता केवळ प्रेम नव्हतं, तो एक नवा करार होता. एक साक्ष होती, आणि विश्वासाचा नव्याने विणलेला धागा होता. त्या रात्री दोघं एकत्र बसून जुन्या आठवणी, चुका, हसू आणि अश्रू सगळं शेअर करत होते. आणि एक गोष्ट ठामपणे ठरवली, प्रेम टिकवण्यासाठी केवळ भावना पुरेशा नसतात. तिथं नातं सांभाळण्यासाठी संवाद, समजूत आणि विश्वास हवाच. त्या रात्री अपूर्वा शांत झोपली, खऱ्या अर्थानं, विश्वासाने. नाती केवळ प्रेमावर चालत नाहीत. त्यांना विश्वासाचा धागा लागतो. तो एकदा तुटला, तरी तो परत जोडता येतो,
जर दोघंही मनापासून प्रयत्न करत असतील तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, अशीच हृदयाला भिडणारी, मनाला स्पर्शून जाणारी कथा पुन्हा अनुभवायची असेल तर आठवणीच्या गोष्टी मराठी कथा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढची कथा कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या क्षणाला जिवंत करून जाईल.